राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अत्यंत आनंदाची आणि चांगली बातमी आहे. देशमुख आपले बीडचे जे सरपंच होते त्यांची निर्दयीपणे निर्घृण हत्या करण्यात आली होती. आणि अशा नराधमांना खरं तर 4 आरोपींना आतापर्यंत अटक झालेली, अजून 2-3 आरोपी हे फरार आहेत. त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये काही बोलले नाहीत, परंतु त्यांनी निश्चितपणे हे सांगितले की जो कोणी या केसमध्ये सापडेल त्याला कायदेशीरपणे आपण कारवाई करणार आहोत. आज देवेंद्र फडणवीसना पाठीमागच्या काही वर्षांमध्ये जरा वेगळे बघायला भेटले, थोडे आक्रमक पद्धतीने बोलताना बघायला भेटले. आणि त्यातल्या त्यात त्यांनी नाव घेऊन सांगितलं, ते हे देखील बोलले की मी नाव घेऊन सांगतो, या केसमध्ये वाल्मिकी कराड म्हणजे त्यांचा फोटो भले आमच्यासोबत असेल, अजित पवारांसोबत असेल, एकनाथ शिंदे साहेबांसोबत असेल, कोणासोबत जरी फोटो असेल, पण जर का वाल्मिकी कराड ह्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये जर त्यांचं लिंक कुठं लागत असेल, इन्व्हॉल्वमेंट दिसत असेल, तर त्या वाल्मिकी कराडला सोडलं जाणार नाही, त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाणार आहे. आत्ता त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि जे खंडणीचे आहे, एक्स्टॉर्शनचा जो गुन्हा आहे त्याच्या अंतर्गत कारवाई केलेली. अजूनपर्यंत अटक कधी करणार हे नाही सांगितलं, परंतु त्यांची तेवढे कारवाईचे करायचे त्यांनी सांगितले. आणि 302 म्हणजे जो हत्याचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये अजून वाल्मिकी कराडांचा इन्व्हॉल्वमेंट ते बोलतात की आम्हाला माहिती दिसला नाही, त्याचा शोध घेणं सुरू आहे. आणि जर का वाल्मिकी कराडांचा इन्व्हॉल्वमेंट दिसला तर आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतो. डेफिनेटली त्यांची लिंक जुळते. आता एक्स्टॉर्शन हा गुन्हा दाखल झालेला. देवेंद्र फडणवीसांनी खरं तर हा सगळा घटनाक्रम सांगितला आज सभागृहामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण एवढा हा मुद्दा उचलून धरल्यानंतर देखील जर सभागृहामध्ये अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांकडून जर अशा प्रकारची आपली पाठराखण होत असेल, तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आपण धन्यवाद मानलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजेत. की जितकं सेन्सिटिव्ह हा टॉपिक आहे तितक्या सेन्सिटिव्ह पद्धतीनं त्यांनी तो हाताळलेला आहे. त्यांचं लक्ष त्या टॉपिककडे. आणि या सगळ्या केसमध्ये ज्यांनी सभागृह गाजवलं, सभागृहामध्ये मुद्दे उचलून धरले, त्या सगळ्या आमदारांचं मनपूर्वक धन्यवाद देऊ आपण. कारण आपण आपली लढाई प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लढतोच आहे, पण एक कायदेशीर प्रक्रिया असते, कायदेशीर लढाई असते, जी सभागृहामध्ये लढणं फार गरजेचं असतं. इतर आमदार आहेत, आता ह्यामध्ये मी जातीवाद करत नाही आहे, परंतु एक तुम्हाला आवर्जून सांगू शकतो, ज्या समाजातून आपले सरपंच संतोष देशमुख येतात, मराठा समाजातून, या मराठा समाजाचे राज्यामध्ये 288 आमदारांपैकी 100-125 आमदार फक्त मराठा समाजाचे आहेत. आणि ही गोष्ट तुम्हाला ऐकून दुर्दैव वाटेल तुमच्या मराठा समाजाचं, की संतोष देशमुख यांच्यावरती बोलणारे आमदार हाताच्या बोटावर मोजणे इतपत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की हे आमदारांना काय झाले. इतकं घाणेरडं कृत्य एका शहरामध्ये झालेलं, एका गावामध्ये झालेलं आहे. आणि सरपंच, तीन टाईमचे सरपंच असलेले सरपंच संतोष देशमुखांची एवढी निर्गुणपणे घाण, माझ्याकडे शब्द नाही आहेत ती गोष्ट मला पुन्हा पुन्हा उच्चारून सांगायची नाही आहे. काय मी जेव्हा ते पुन्हा गोष्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो ना, इतकं वाईट वाटतं मित्रांनो सांगायला, की त्यांचा मृत्यू सहजासहजी झालेला नाही आहे. एक गोळी घातली, ट्रकच्या खाली दिलं, गाडी खाली, असं झालेलं नाही आहे. आपण कल्पना देखील करू शकत नाही. 3 तास त्या माणसानं विवळत, तडपडत, हंबरडा फोडत, ओरडत किती यातना सहन केल्या असतील. कल्पनाशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मरेपर्यंत त्याला मारणं, त्या 3 तासामध्ये काय काय घडलं असेल त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या सोबत, त्या व्यक्तीसोबत. त्या व्यक्तीने किती वेळा विनंती केल्या असतील मला मारू नका म्हणून. त्यामुळे असे शब्द नाही आहेत मित्रांनो, सॉरी. म्हणजे सुरेश साहेब जसं सांगत होते, जितेंद्र आव्हाड जसं सांगत होते, पोस्टमार्टममध्ये काय आले ते बघून इतक्या क्रूरपणे मारले ना. बिचारा तो संतोष देशमुख 3 तास विवळत पडला असेल, ओरडत असेल मला मारू नका म्हणून. शेवटी त्यांनी पाण्याची भीक मागितली, पाणी पिण्याची. अहो, आपल्याकडं दुश्मनाला देखील आपण पाणी पाजतो, अशी परंपरा आहे आपली, संस्कार आहेत आपल्यावरती. इतकं असं काय घडलं की पाणी मागितलं म्हणून मूत्र दिलं गेलं. कुठल्या म्हणजे कशी ही लोक जन्माला आले असतील ह्या
मला तर हे कल्पना करून शॉक लागतो. आणि त्याच्यामुळं मित्रांनो, जितेंद्र आव्हाड असतील, मी वैचारिक विरोध असतील आपल्या कुठल्या आमदारांसोबत, त्याच्याबद्दल हा विषय इथं घेत नाही मी. हा विषय जातीचा, वैचारिक विचारांचा नाहीच आहे. हा विरोध, ही घटना जी आहे ही विकृतीच्या विरोधात आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जर असं वाटत असेल की अशी विकृती ठेचली पाहिजे, तर अशा विकृतीच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी, लढण्यासाठी एक होणं गरजेचं आहे. बोलत असाल तर बोला, बोलता येत नसेल तर मदत करा, मदत करता येत नसेल तर एखादा पुढे चालला असेल त्याच्या पाठीमागे जा, त्याचा आधार बना. सगळंच काय करता येत नसेल, किमान त्याचं मनोबल खच्ची करू नका जे एखादं बोलते त्याला. मी नाव घेऊन कोणाला बोलणार नाही या गोष्टीमध्ये, पण मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. कारण संतोष देशमुखांना न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या व्यक्तीनं 15 वर्ष त्या गावची सेवा केली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज खरं तर हा सगळा घटनाक्रम सांगितला. बघा ना, एक गोष्ट घडली, 6 तारखेला त्यांची भांडणं झालेली. सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि अजून आहेत त्या ठिकाणी बरीच लोक 6 तारखेला कंपनीमध्ये गेलेली एक्स्टॉर्शन मागण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी. त्यांचं आधी फोनवरती काय बोलणं झालं असेल, ते मिळालं नाही म्हणून त्या ठिकाणी गेले होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला अमरदीप सोनवणे नावाचा एक आपला दलित समाजाचा मुलगा त्या ठिकाणी वॉचमॅन काम करत होता. त्याची धक्काबुक्की झाली आणि त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं. आणि सरपंच म्हणून त्या ठिकाणी गावचं नेतृत्व करत असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी समजलं, त्यामुळे ते पोहोचले. त्यांच्यासोबत काही गावातले कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, आपली गावातली सगळे मित्रमंडळी असेल, ती त्या ठिकाणी पोहोचली. आणि बाहेरच्या गावात येऊन आमच्या गावात दादागिरी करतोय, आमच्या गावात येऊन आमच्या गावातल्या लोकांना मारतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा राग धरून त्यांच्या सरपंच आणि सरपंचाच्या सोबत आलेल्या लोकांनी त्या सगळ्या पोरांना मारहाण करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ह्या घटनेचा सगळा व्हिडिओ बनवला गेला. व्हिडिओ बनवल्यानंतर व्हायरल केला गेला. आणि व्हायरल केल्यानंतर मग समोरच्या माणसाचा इगो हर्ट झाला. आणि इगो हर्ट झाल्यामुळे त्यांनी सांगितलं की तू माझा व्हिडिओ व्हायरल केला ना, मी तुला नागडा करून मारणार आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणार. आणि खरोखर संतोष देशमुखांना मारतानाचा व्हिडिओ देखील बनवला गेलेला आहे. तो भले आता सध्या ब्लॉक केलेला आहे सगळीकडून, कारण ते बघणं आपल्यासारख्यांचं काम नाही आहे. फोटो बघितले तरी धस्स होतं नुसतं मनामध्ये, छातीमध्ये. तुम्ही व्हिडिओ कधी बघणार? का त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती इतका विवळतो, इतका ओरडतो, इतका आक्रोश करतो आणि इतकं माफी मागतोय त्या सगळ्या पिसाळलेल्या लोकांना. त्या आपली सहनशक्तीच नाही ती व्हिडिओ बघण्याची. तुम्हाला फोटो बघायचे असतील तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली, मला मेसेज करा फोटो पाठव म्हणून, मी तुम्हाला नक्की फोटो पाठवेन, तुम्ही बघा. ती तार होती, तार देवेंद्र फडणवीसांना सभागृहामध्ये दाखवली. त्या तारेनी मारलेलं आहे आणि त्या पाठीवरती ते वळ उठलेत ना, त्या तारेचे वळ आहेत. कळस आहे, कळस, विकृतीचा कळस आहे हा. खरं तर आज देवेंद्र फडणवीसांनी खूप सारी काही बोलायला पाहिजे होतं. सगळ्या राज्याला वेगळी अपेक्षा लागलेली, परंतु त्यांनी खोलून बोललं नाही. इतनं म्हणजे पूर्ण त्यांचं वस्त्रहरण केलं नाही आहे. महत्त्वाचे थोडक्यात काही मुद्दे सांगून त्यांनी सांगितलं की आम्ही कारवाई करू. आता हे वाल्मिकी कराड आहेत, हे धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे आहेत. हे धनंजय मुंडेंनी स्वतःही मान्य केले. पंकजा मुंडेंनी याच्या आधी त्यांना भरसभेमध्ये सांगितले की वाल्मिकी कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही. आणि या सगळ्या घटनेमध्ये पाठीमागच्या 2 दिवसापासून सभागृहामध्ये राज्याचे मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली, ते धनंजय मुंडे गायब आहेत, दिसत नाही आहेत ते सभागृहामध्ये. त्यांच्या एक अगदी जवळच्या व्यक्तीवरती एवढी मोठी टीका होताना सगळ्या राज्यातनं ह्याचे पडतात उमटत आहेत. आणि मंत्री महोदय यावरती बोलायला तयार नाही आहेत, समोर माध्यमांसमोर येऊन ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करायला तयार नाही आहेत. खरं तर तुमची ही नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही त्या राज्याचे मंत्री आहात, तुम्ही त्या जिल्ह्याचे देखील मंत्री आहात, त्या जिल्ह्याचे तुम्ही सुपुत्र आहात, तुम्ही तुमच्या तालुक्याचे आमदार आहात, प्रतिनिधी करता तुमच्या तालुक्याचं. मंत्री म्हणून तुम्ही जिल्ह्याचं प्रतिनिधी करता. आणि तुमच्या जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देणं, ह्या सगळ्या गोष्टीची घटना का झाली, कशी झाली, ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे, ह्या गोष्टीचं उत्तर देणं मंत्री महोदयांना फार गरजेचं आहे. परंतु पाठीमागच्या 2 दिवसापासून मंत्री महोदय ना मीडियासमोर आलेत, ना मीडियाला त्यांनी काय उत्तर दिलं, प्रसारमाध्यमांना दिलं, ना समाज माध्यमांना दिलं, ना सभागृहामध्ये त्यांनी उत्तर दिली. ह्याची उत्तर काय मिळत नाही आहेत. ह्या बीडचा
जो काही बिहार झाला आहे, काही लोक काय बोलतात माहिती आहे, त्या बिहारचं नाव बदनाम करू नका, त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं आमच्या बीडचं नाव बदनाम झाले. कशाला त्या बिहारचं आणि बीडचं कंपॅरिझन करून त्या बिहारच्या नावाची तुम्ही अजून व्हॅल्यू कमी करता. त्याच्यापेक्षा जास्त खाली आमच्या बीडचं नाव झाले. तुम्ही विचार करू नाही शकत की बीडमध्ये सध्या किती दहशतीचं वातावरण आहे आणि बीडमध्ये सध्या काय काय चालू आहे. एक घटना आहे संतोष देशमुखांची. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे SITची स्थापन केलेली आहे, ह्याच्यामध्ये ड्युअल इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. ह्या केसमध्ये PSI IPS अशा लेवलचे दर्जाचे IPS दर्जाचे अधिकारी इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत. परंतु या केसचा जो IO आहे, IG लेवलचा अधिकारी आहे, म्हणजे IGच आहे तो अधिकारी, त्यांच्याकडं इन्व्हेस्टिगेशन हे दिलेलं आहे सगळं. ते IO त्या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. सोबतच न्यायालयीन प्रक्रिया देखील ह्या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे. या ठिकाणी पोलीस तर तपास करतातच वाल्मिक कराडांचा, की कसं काय ते इन्वॉल्ड यांचा सापडतो आहे, परंतु इतर देखील एजन्सी या केसमध्ये इन्वॉल्ड होणार आहेत आणि इतर देखील एजन्सी तपास करणार आहेत. कारण या ठिकाणी आरोप केले गेलेत की सुरेश दस साहेबांनी आरोप केले की या ठिकाणी वाळूचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपसा केला जातो. जवळजवळ 250 ते 300 हायवा नावाचे जे डंपर असतात ते रोज त्या ठिकाणावरनं वाळू उपसा करतात आणि यांचा डेलीचा करोड रुपयाचा धंदा झाल्याशिवाय यांच्या गाड्या बंद होत नाहीत. इतका गंभीर आरोप सुरेश दस साहेबांनी केला. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीची चौकशी होणार आहे. फक्त आता ही चौकशी कधी होणार आहे ह्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. आणि ह्या केसमध्ये जे आरोपी आहेत, मोक्का लावणं, 302च्या अंतर्गत त्यांना 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी जेलमध्ये टाकणं, अशा शिक्षेने किंवा अशा कारवाईनी बीडमधल्या किंवा पूर्ण राज्यातल्या समाजातील जनतेला स्ट्रॉंग असा तुमची भूमिका किंवा स्ट्रॉंग असा तुमचं मॅसेज जात नाही आहे. अशा व्यक्तींना फाशीच झाली पाहिजे. कारण अशा विकृतीची माणसं पाणी मागितलं तर लघवी देतात. अशा विकृतीची माणसं ह्या समाजामध्ये घातक आहेत. त्याच्यामुळे अशा विकृतीच्या लोकांना जेवढी जास्तीत जास्त कठोर शिक्षा देता येईल अशा शिक्षेची तरतूद झाली पाहिजे. आणि हा मुद्दा तुम्ही उचलून धरला पाहिजे. तुम्ही हा विसरला नाही गेला पाहिजे. मी तर माझ्या माध्यमातून प्रयत्न करतोच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही सगळी किती मोठी रिस्क आहे. तरी देखील मी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जे काही मला मदत करायचं, मी जे काय प्रयत्न करायचं ते माझे चालू आहेत. तुम्ही देखील प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने करताय. चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा विषय उचलून धरला आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू, आतमधली गोष्ट सांगतो मीडियाची. मीडिया अटेन्शन कशाला मिळतं, खरं सांगतो, एकदम फ्रँकली सांगतो, कोणी तुम्हाला एक गोष्ट सांगणार नाही. ज्या ठिकाणी मीडियाला मसाला मिळतो, ज्या ठिकाणी मीडियाला TRP मिळतो, मीडिया त्या ठिकाणी जास्त पळतो. हा TRP कोण देतं? पब्लिक देतं. आणि जितकं मीडियाचं धन्यवाद द्यायचं, जितकं सभागृहामध्ये संतोष देशमुख यांच्याबद्दल जे आमदारांनी बोललं यांचं धन्यवाद द्यायचं, तितकं धन्यवाद तुमचं द्यायचं जनतेचं. का जनतेने हा विषय इतका उचलून धरला आहे, त्याच्यामुळे मीडियाला झक मारून या विषयाकडे लक्ष द्यावं लागतं. नाही तर मीडियाने देखील सुरुवातीला 2-3 दिवसामध्ये प्रयत्न केलाच होता की दुर्लक्ष करायचं. सुरुवातीच्या 2-4 दिवसामध्ये हा विषय कुठं पेटलेला जितका आत्ता पेटला आहे? नाही पेटला. हे जनतेने हा विषय उचलून धरला. जनतेमध्ये हा आक्रोश होता आणि ह्या आक्रोशामुळं एखाद्याचा जरी व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओला लाखांमध्ये व्ह्यूज येत होते, लाखांमध्ये लाईक्स येत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मीडिया त्या ठिकाणी अट्रॅक्ट झाला आणि त्याच्यामुळं हा विषय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढला. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अभिनंदन करायचं, तुमचं धन्यवाद द्यायचं की तुम्ही हा विषय जिवंत ठेवला. बाकी आपल्या चॅनलकडून आपल्याकडून नेहमी प्रयत्न केला जाईल. समाजातला कुठला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल त्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत राहणार आहे. कारण आपल्या चॅनलचा इतिहासच जर तुम्ही बघितला तर अक्षता म्हात्रे ताई असेल, आपली यशस्वी शिंदे ताई असेल, ह्या सगळ्या बहिणींवरती जो काय अत्याचार झाला, ह्या सगळ्या अत्याचाराला तोंड फोडण्यासाठी आपल्या चॅनलची निर्मिती झाली होती किंवा अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टींना तोंड फोडण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो आणि ते आजही सुरू आहेत आपले. त्याच्यामुळं तुमच्याकडनं मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. तुम्ही जेवढं मला प्रेम दिलं आहे ते शब्दात मी व्यस्त हेच नाही करू शकत. आपला 50,000चा टप्पा पार झालेला आहे. त्यामुळं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मला तुमच्याकडनं कुठल्याही गोष्टीची आर्थिक मदतीची गरज पण नाही आहे ना. मी आशा ठेवतो, तुमच्याकडनं अपेक्षा करतो. तुमचं जेवढं प्रेम आहे ते माझ्यासाठी अनमोल आहे. तुम्ही जितकं मला लाईक्स करता, व्हिडिओला आपल्या वॉच करता, बघता, शेअर करता, माझ्यासाठी अनमोल गोष्टी. त्यामुळं इथून पुढच्या देखील काळामध्ये आपल्यासोबत कंटिन्यू जोडून राहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल माझ्याशी चर्चा करायची असेल तर बिंदास तुम्ही इंस्टाग्रामवरती या, मला तुम्ही हाय मेसेज करा. मी ऑलमोस्ट
100% मी लोकांना रिप्लाय करतो. भले लेट 1-2 दिवस लेट होतात, कारण खूप मेसेज आले की मग वेळ नाही भेटत तेवढा, परंतु मी रिप्लाय करतो. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चा करायची असेल, बोलायचं असेल, काही तुमची म्हणणं सांगायचं असेल, तुमची काही अडचण सांगायची असेल, तर डेफिनेटली मला तुम्ही इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्या ठिकाणी मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. बाकी ह्या विषयाला उचलून धरल्याबद्दल जेवढं बाकीच्या इतर मीडियांचं, सगळ्या संस्थांचं जेवढं अभिनंदन, धन्यवाद, तेवढं जनतेचं देखील धन्यवाद. जय शिवराय, जय मल्हार.